गवळणी सोबत रास मंडळ भगवंतांनी प्रारंभ केलं. भगवंताची एक रात्र अशी भगवंतांनी बनवली की ज्या एका रात्रीमध्ये ब्रह्मदेवाचा संपूर्ण दिवस म्हणजे आपलं एक वर्ष, ब्रह्मदेवाचा एक दिवस आपलं एक वर्ष, अशी रात्र माझ्या भगवंतांनी त्या गवळणीसाठी बनवली. हो, आणि हे अपार सुख दोन वेळेला भगवंताने दिलेलं आहे. यामध्ये भगवान शंकर पण वेश पालटून आलेले, ज्यांचं नाव पुढं गोपेश्वर भगवान. तुम्ही वृंदावनामध्ये गेले तर तुम्हाला एक मंदिर पाहण्यासाठी भेटतं. इकडे महर्षी नारदांनी विचार केला, जर हे असं चालत राहिलं तर कंस वध केव्हा व्हायचा. भगवान तर रममान झाले, म्हणून महर्षी नारद आता प्रगट झालेले आहेत. महाराज नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. भजन करा. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरिनारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 हे माधवा हे माधवा हे माधवा नारायण. टाळी हात करा. नारायण 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 नारायण. बोला जय हो. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण. क्या बात है. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण.
श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण कृष्ण भगवान के जय जय श्री राधे श्याम। महर्षि नारदांचं स्वागत केलं कंस महाराजांनी। आइए महर्षि, आपका स्वागत है। बहुत दिनों के बाद, बहुत सालों के बाद आपका आगमन इस मथुरा में हुआ है। स्वागत केलं। नारद जी बोलू लागले, कंसा अरे काय चालू? कंसाने सांगितलं काय करणार? अरे तुझ्या चेहऱ्यावरच समजतंय की तू अत्यंत चिंताग्रस्त आहे। रात्र दिवस कंसाला एकच ध्यान आहे आपल्या मृत्यूचं। माझा वैरी जिवंत आहे आणि त्याला तुम्ही आम्ही म्हणत होतो हार्डवेअर। काय का महर्षी नारदांनी सांगितलं, मूर्ख कंसा, अरे सोपं आहे। ज्या ठिकाणी साम दाम दंड नीती आणि भेद चालत नाही, आपलं साम दाम दंड नीती चालत नाही, त्या ठिकाणी भेद वापरायचं। हे राजकारणातलं शेवटचं हत्यार आहे। कोणतं हत्यार? भेद। साम दाम दंड नीती हे पहिले 4 हत्यार आहेत राजकारणात। नसेल तर एवढेच घेऊन जाल घरी, असं काही करू नका। आणि शेवटचा हत्यार आहे भेद। असं अरे पाठव ना, मला युद्धाचं निमित्त कर, बलवान असणारा शत्रू आपल्याकडे बोल। ते म्हणतात ना आपल्याकडे मन आहे। स्वतःच्या गल्लीमध्ये कुत्र देखील वाघ असत, अर्थात शेर असत। कुत्ता भी शेर होता है। अरे गोकुळामध्ये तुझ्या युक्ती प्रयुक्ती डावपे चालत नाही, कारण ते रणांगण, ते मैदान त्याचं आहे। त्याला तू निमित्त करून आपल्या मैदानामध्ये, रणांगणामध्ये बोलव। युक्ती दिली, पुन्हा युक्ती दिली महर्षी नारदांनी। पाठवायचं कोणाला? भेद करायचंय ना, भेद करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा विश्वास व्यक्ती पाहिजे। आलं का लक्षात? तर भेद निर्माण होतो, नसं तर होत नाही। म्हणून कंसानं अक्रूरजी महाराजांना पाचारण केलं। अक्रूरजी हो, आपल्या मथुरेमध्ये मल्लयुद्धाचं नियोजन आहे। आपल्याला आखाडा, कुस्त्यांचा आखाडा भरवायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही पंचक्रोशीमध्ये सर्व मल युद्धांना आमंत्रित करण्यासाठी जा आणि विशेषत्वाने गोकुळामध्ये
नंद महाराज आणि त्यांच्या 2 मुलांना विशेष आमंत्रित करा. ते पत्र अक्रोजी महाराजांकडे काम सोपवलं. अक्रोजी महाराज विचार करतात, अरे बापरे, हे अवघड काम आहे. अक्रोजी महात्मा आहे, साधू आहे. दुसऱ्या दिवशी राजाच्या सांगण्यावर म्हणतात ना, राजा बोले दल हारे. यथा राजा तथा प्रजा हा न्याय आहे. प्रजेला तसं वागावं लागतं. अक्रोजी नाही बोलू शकत नाही. राजाचा आदेश आहे. रथ सजवला आणि मथुरेवरून अक्रोजी महाराज आज नंद महाराजांच्या घरी गोकुळामध्ये आलेले. नंद महाराजांनी अक्रोजीचं स्वागत केलं. बर का, नंद बाबा यशोदा मातेला प्रणाम केला. अक्रोजी येण्याचं कारण उहापो संबंध सांगितला. रात्री नंद महाराजांच्या वाड्यामध्ये भोजन करून नंद महाराज आणि अक्रोजी पलंगावर चर्चा मसलत करतात. ती चर्चा यशोदेच्या कानावर जाते. काय म्हणतात, लाला झाला माझा लाला. हो. अक्रोजी महाराज म्हणतात, वहिनी काळजी करू नका, मी आहे. महाराज, यशोदेचं हृदय लोण्याप्रमाणे वितळ. भगवान श्रीकृष्णाला सकाळी बऱ्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान घातलं. बलराम दादा चौरंगावर बसून भगवंताला यशोदा मातेने स्वतः घाताने भोजन माखन मिश्री खाऊ घातली. सुंदर गोप वेश भगवंताला यशोदा मातेने चढवला आणि यशोदा माता बोलली, कृष्णा आम्हाला विसरणार तर नाहीस ना. अरे आम्ही तुला थोडाच्या हाताप्रमाणे जपलेला आहे. कधी बरं हे करत असताना कधी रागावले असेल, कधी तुला उकळाला बांधून ठेवला असेल, कधी काठीनं मारला असेल. यशोदा माता बोलते, भगवंतानी यशोदा मातेच्या कमरेला मिठी मारलेली आहे. आई, हो मी कसा विसरला आहे. अगं तुम्हाला जन्म दिलास, लहानाचं मोठं केलंस, माझा सांभाळ केला, तर मी तुला विसरल असं वाटतंय. नाही आई. पाहता पाहता ही बातमी गोकुळ वासियांना कळाली की भगवान जाणार आहे. स्वतःच्या घरी, स्वतःच्या शेतामध्ये, कामामध्ये, धंद्यामध्ये असणाऱ्या सर्व गोपानी गवळणी आज नंद महाराजांच्या घरासमोर एकत्रित जमा झालेले आहेत. बर का, इकडं अक्रोजी महाराजांनी रथ सजवलेला आहे. आणि त्या गवळणी एकत्रित होऊन यशोदा मातेला बोलतात, यशोदे, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. सबंध गवळणी एकत्रित झाल्या.
बर का. गवळण म्हणते यशोदेला कोठे गे सावळा कार्थ शृंगारीला सांगेओ मजला आकृया उभा असे बाई ग साजनी या नंदाचे अंगणी विराया गौरी या नंदाचे समस्त गवळ एकत्रित होऊन नंद महाराजांच्या अंगणामध्ये आलेला आहे आणि यशोदेला विचारतात, हे यशोदे, या आकुर्णाने रथ सजवलेला आहे, हो तो उभा आहे आणि तू मला सांग, तो सावळा सनंदन राजस कुमार परमात्मा कोठे आहे, कोठे गे साजनी. यावर यशोदा माता बोलू लागली, बोली नंदा चिपटराणे सद्गदी चळूनी. यशोदा बोलते, कंठ भरून आलेला आहे, कल्पना आहे तुम्हाला. मथुरेची चक्रपाणी जातोगे साजनी. मथुरेला कंसाने मला युद्ध ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी युद्धासाठी भगवान जात आहे. हे जेव्हा शब्द कानावर पडले, विवहळ झाले मन वचन ऐकूनी. नंदाच्या अंगणी राजा गौरी अक्रूराने चांदा तुझं कोणी झाली. गौराने अक्रूराला बोलला, हे अक्रूरा चांडा, अरे तुला पुढे पाठवलं आणि तू आलास काय घात करूसी, आलासी मदसी शकतो. अरे जसं तुझं नाव आहे अक्रूर, तुझे नाव तैसीच करणी. बर का, नावाप्रमाणे तुझं काम दिसतंय. त्या गौरी बोलतात तैसीच करणी. आणि महाराज पुढे भगवान रथामध्ये चढलेले, रथी चढले वनमाळे. हे दृश्य पाहिलं, गोकुळामध्ये आकांत आहे मला, आकांत गोकुळ. भूमी पडल्या व्रतभार, कोणत्या सांभाळी नयनीच्या उदकाने या आसूच्या धाराने संबंध पृथ्वी आज ओली चिंब झालेली आहे. नयनीच्या उदकाने
विजयी धरणी या नंदाचे भगवंतानी दृश्य पाहिलं आणि अक्रूरजी काकाला भगवान बोलतात, काका आपला जो आणलेला रथ आहे तो लवकर काढ. यांचा आक्रोश, यांचा शोध या डोळ्याने पाहू शकत नाही. महाराज बोल चिंतन करतात की बघूने अक्रूराचे वेगी हकीरताची या गोपींच्या शोकाचे न पाहे मदती. नाथ महाराज वर्णन करतात, एका जनात रथ गेला या नंदाचे अंगणी अक्रूरजी महाराज भगवंताला घेऊन गोकुळावरून मथुरेकडे जातात. रथ निघून गेला. गवळणींच्या दुःखाला शोकाला पारावार नाही. जमिनीवर 10 दिशा पडलेल्या सबंध या मृद भारी भगवान गेले. रथ पुढे चालत आहे तेव्हा अक्रूरजीच्या मनामध्ये चल विचलत आहे. आपण घेऊन जातोय खरं, उद्या काही बरं वाईट झालं तर. कारण कंस हा दुष्ट आहे, दुराचारी आहे, विश्वासघातकी आहे. आणि काही जर झालं तर संपूर्ण जगामध्ये माझं काळ तोंड होईल, माझं नाव कोणी घेणार नाही. त्या कैकई सारखं. म्हणून मनामध्ये चल विचार आहे. भगवंताने ओळखलं आणि रथ थांबवला. काका थांबून लागले, रिटर्न कमी करा. आणि यमुनेच्या काठावर रथ थांबवून जेव्हा तहानेचं निमित्त करून बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण आत गेलेले आहे. अक्रूरजी महाराज यमुनेच्या पाण्यामध्ये आहे आणि त्या यमुनेमध्ये डोहामध्ये भगवंतानी अक्रूरजी महाराजाला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घडवलं, ब्रह्मदर्शन घडवलं. मनामध्ये जो विकल्प होता, संकल्प आणि विकल्प, हा विकल्प दूर केला आणि सांगितलं काळजी करू नका, काय होणार. त्याच यमुनेच्या काठावर एक परीट कापड धुण्यासाठी घेऊन आलेला होता कंसाची. भगवंतानी गोप्रवेश काढला, मोराचा मुकुट काढला. यमुनेच्या काठावर तो मुकुट कपडी ठेवली आणि परीटाकडे राजवस्त्रांची मागणी केली. तो परीट बोलू लागला, तुम्हाला आणि राजवस्त्र, राजाचे कपडे तुम्हाला नवल. अरे तुम्ही गवळ्याची पोरं, गायी राखणारे, गुरं राखणारे, नवे नवे यमुनेच्या काठावर गवळणीची कापड चोरणारा तू, आणि तुला कापड कशाला हवी. असं ज्या वेळेस तो बोलू लागला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला असा राग आला. महाराज भगवंतानी एक मारली झापड त्याच्या कानामध्ये. तो जागीच गतप्राण झाला. नंतर ती कापड घेतली, राजवस्त्र परिधान केली आणि पुढे रथामध्ये भगवान आरूढ झाले. बलराम दादानं विचारलं, कृष्णा या पर्यटनाला धोब्याला काय म्हणून मारलं. अरे हा गरीब आहे, राजाची वस्त्र त्यानं धुण्यासाठी आणली, तो आपल्याला न विचारता कसा देईल.
भगवान बोलले दादा तुला कल्पना नाही. हेच होतं मात्र 14 वर्ष वनवास भोगून लंकेवर विजय संपादन करून परत अयोध्येमध्ये आलो. सगळ्या अयोध्येनं स्वागत केलं. हे एकटंच उठलं मला आणि काय बोललं, 14 वर्ष रावणाच्या अशोकवनामध्ये घरात राहिली ही सीता, ही काही पवित्र आहे का? अगदी परीक्षा झाली पाहिजे म्हणून पुन्हा हिचा त्याग करावा लागला. हेच होतं मग यानं सर्व रामायण घडवलं मला नंतर. म्हणून मारली म्हणला. त्यावेळेस मला मर्यादा होत्या, आता अमर्यादा आपलं चिंतन आहे. त्यावेळेस जमलं नाही ना, कारण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय, बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा. वाल्मिकांनी जे लिहून ठेवलं तसं वाढावं लागलं. भगवान बोलू लागले. महाराज पुढं भगवंताचा रथ मथुरेमध्ये आलेला आहे. इकडे कंस संपूर्ण तयारी येत, सामोरा येतो संपूर्ण तयारी. साम दाम दंड नीती आणि भेद. मथुरेमध्ये भगवान येतात. मथुरेच्या वेशेवरच भगवान रथातून जात असताना कंसाची दासी, जिचं नाव आहे कुब्जा, कुब्जा चंदनाची गंधाची वाटी घेऊन कंस महाराजांना लेप करण्यासाठी निघाली होती. बरं का, ती कुब्जा भगवंतांनी पाहिलं तिच्याकडे आणि भगवान बोलले काय आहे तुझ्याकडे? म्हणजे चंदन. मग लाव ना. हा, कुब्जा बोलू लागली भगवान चंदन लावते परंतु माझ्या घरी यावं लागेल. ठीक आहे, अडचण काय? कारण तिची जी चालण्याची प्रक्रिया होती महाराज, आता ती कोंबडी होती, तिला काही सरळ चाला येत नव्हतं. भगवान खाली उतरले, वर पायामधल्या हानवटी धरली, आपला एक पाय तिच्या खालच्या पायाच्या अंगठ्यावर ठेवला आणि आजच्या कामाला महाराज कुब्जा सरळच आहे. गंध लेप लावला कुब्जेने पुढं आणि कुब्जेने विनंती केली प्रभू माझ्या घरी या, म्हणजे निश्चित येईल, काळजी नसावी. भगवान पुढे निघालेले तर समोरून कंसाने उन्मत्त असणारा हत्ती वाटेमध्ये. तुम्ही जर कधी मथुरेला गेले बर का, तर मथुरेला जे कंस महाराजांचा महाल आहे तिकडे जाण्यासाठी एकच रस्ता आहे. आजूबाजूला कुठं जाता येत नाही, सरकता येत नाही, अरुंद रस्ता. आणि अशा रस्त्याला उन्मत्त हत्ती कंसाने सोडून दिला. तो उन्मत्त हत्ती किंकाळ्या करत भगवान श्रीकृष्णावर चाल करून आलेला आहे महाराज. भगवंतांनी पाहिला आणि बलराम दादाला आवाज दिला, दादा. दोघांनी रथातून बाजूला उड्या मारल्या. जसा हत्ती समोर आला, परत भगवान करतुम अकर्तुम अन्यतः करतुम. बलराम दादा आणि भगवंताने हत्तीचे एक एक दात धरले आणि दोन्ही बाजूला दोघांनी वळलं. आता शेवटी महाराज हत्तीचं मरण त्याच्या दातात आणि सोंडेत आहे. क्षणाचाही विलंब न करता कुलिया पिडक नावाचा हत्ती भगवंतानी मुष्टी प्रहार करून गतप्राण केलेला आहे. ते दात काढले, मुसळाप्रमाणे दात खांद्यावर घेऊन भगवान श्रीकृष्णाने बलराम दादा पुढं ज्या ठिकाणी कंसाने कुस्तीचा आकारा ठेवलेला आहे मलयुद्ध, लक्षामध्ये त्या आखाड्यामध्ये मुष्टिक आणि चाणूर आहेत. मुष्टिका बरोबर बलराम दादाचं आणि चाणुरा बरोबर भगवान श्रीकृष्णाचं मलयुद्ध प्रारंभ झाले. घनघोर युद्ध. क्षणाचाही विचार न करता बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्णाने मुष्टिक चाणूर गत प्राण केले. एकच मुष्ट मारली, नाकातून तोंडातून कानातून रक्ताची पाट वाहू लागली आणि मग मात्र त्या आखाड्यामध्ये
बसलेले मथुरावासींनी जय जयकार केला. बोलिए गोपाल कृष्ण भगवान के जय, बलराम जी महाराज के. सिंहासनावर आरूढ असणारा कंस हादरला. अरे बापरे, आपला शत्रू सामान्य नाही. मग आपला जीव वाचला पाहिजे म्हणून तो उठून पळणार. एवढ्यामध्ये बलराम दादाने आवाज दिला, कृष्ण अरे काय पाहतो. क्षणाचा विलंब न करता भगवंताने उडी मारली. महाराज, ज्या सिंहासनावर कंस बसलेला त्या सिंहासनावर भगवान प्रगट झाले आणि आपल्या उजव्या पायाची लात कंसाच्या छातीवर मारली. थर 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 मरणाच्या भीतीने, मृत्यूच्या भीतीने तो कंस कापू लागला. जशी लात मारली, डोक्यावर असणारा सोन्याचा मुकुट गळून पडला. जणू काय धरणीकंप व्हावा एवढ्या जोरात धरणी हादरली. सगळा थरकाप चालू आहे. हात जोडून कंस बोलतो, कृष्णा क्षमा माग. अरे तू माझा मामा, असा कसा हा कंस माग. माझ्या बाबांना आईंना तू तुरुंगवासामध्ये टाकलास आणि माझे 7 भाऊ तू ठार केलीस. आता तुला मरणाची भीती वाटते ना. बलराम दादाने आवाज दिला, अरे काय भागवत कथा सांगतो का काय करा. अरे दोस्त आहे दुराचार्य महालोक. भगवान आहे. भगवंताच्या एकाच प्रहारामध्ये कंसाच्या नाकातून तोंडातून रक्ताच्या धारा लागल्या आणि कंस त्या ठिकाणी गतप्राण झाला. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. मथुरावासींनी जय जयकार केला. कंसाचा वध करून भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादा सरळ तुरुंगवासाकडे निघालेले आहेत. पाठीमाग सैन्य. ज्या तुरुंगामध्ये वसुदेव, देवकी, उग्रसेनी महाराज आहेत त्या ठिकाणी जातात. तुरुंगाचे संबंध द्वार रिकामे केले जातात. वसुदेव देवकीला बंदीखानातून भगवान मुक्त करतात. उग्रसेनी महाराजाकडे ही वसुदेव देवकी भगवान श्रीकृष्ण बलराम दाता जातात. उग्रसेन महाराजाला तुरुंगामध्ये कंसाने टाकलं होतं. स्वतःच्या बापाला अलग लक्षामध्ये भगवंताने आपल्या आजोबाला मुक्त केलं. विधिवत बाहेर आणलं. विधिवत मथुरेचा कारभार राज्याभिषेक भगवंताने केलेला आहे. आज मथुरेमध्ये वसुदेव देवकीच्या आनंदाला पारावार नाही. माझा आनंद गगनात मागेला. वसुदेव देवकी कितीतरी वर्ष ओलांडून गेली होती की ज्या भगवंताने आपल्या पोटी जन्म घेतला तो भगवान आज 11 वर्षाच्या नंतर भगवंताची भेट होती. 11 वर्षाच्या नंतर भगवंताला आपल्या छातीला लावलं वसुदेवाने देवकीने. आणि आता हळूहळू भगवान मथुरेमध्ये रममान झालेले आहे. यानंतर आपण पुढला भाग निश्चित पाहणार आहोत. दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला भगवंताचा विवाह पाहायचा आहे. पण अलग लक्षामध्ये सर्वांना आपण तशी कल्पना दिलेली कालच पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी जयत तयारीला यायचे. जसं आपण लग्नाला तयारीनं जातो हेच आमंत्रण आहे. सहकुटुंब, सहपरिवार, इष्ट मित्रासह, शेजाऱ्या पाजाऱ्या सहित सर्वांनी अगदी वेळेवर 2 वाजता या सभा मंडपामध्ये यायचे. 2 वाजल्यापासून 2:15 पर्यंत भगवान श्रीकृष्णाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह प्रसंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आजची कथा याच ठिकाणी विश्राम घेते. बोला हरई नमः, हरई नमः, हरई नमः. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.
सियाराम जय रघुनंदन जय सियाराम जय